म्हटलं तुम्ही असाल, पण तुम्ही तर मला दिसला नाही आपल्या काय झालं व? कोण गेलं धानराले? नाही तुमची ते चुलत बहीण आहे तिच्या नंदीची सासू, तुम्हाला माहीतच नाही का? नाही माहीतच नाही ना, आमचा त्याच्यात फोनही बंद होता. फोनला आला असून तर त्या फोनात लय दिवसाचा रिचार्जच नाही ना, फोन बंदच आहे आमचा. गावातले लय तर जण होते आपल्या, तुम्हाला माहित नाही पडलं का मग एवढे जण गेले तर? नाही ना माय, कोणच तर सांगितलं नाही मला. मी तिकडे गेली, मला वाटलं तुम्हाला माहित असेल, नाही तर मी येत होते तुम्हाला सांगायला. आणि तुम्हाला ते मावतीत विचारे ना तुमच्या त्या बहिणीची नणद, तुम्हाला हे नाही आली का म्हणे तुमच्या गावची ते मनकरणा बहिणी आल्या का म्हणे. मी म्हटलं काय आला नाही, म्हटलं बाई का मग पाहू तुम्हाला इकडे तिकडे. म्हटलं आला असेल तुम्ही गाडीवर मागून. भाऊजी नाही दिसले, तुम्ही नाही दिसले. आता भाऊजीला कसं काय माहित होणार आहे, ते सकाळपासून वावरातच होते आणि ते जर असते तर मग मी नव्हती राहत काय मावतीवर. तू म्हणतो भाऊजी नाही दिसले, आता भाऊजी दिसत होते तर मी राहत होते त्याच्यासोबत. भाऊजीला माहित झालं तर मला माहित होते आणि मला माहित झालं तर भाऊजीला माहित झालं असतं, पण आमच्या दोघांपैकी कोणालाच माहित नाही झालं ना माय. आता काय म्हणून ते माझ्या बहिणीची नणद काय बरं म्हणून एवढं आपसात असून आली नाही म्हणून मावतीवर. बाकीच्या बाया गावातल्या आल्या म्हणून आणि भरलं जीवावर येते म्हणून कुठे जायचं. तुला कोणी सांगितलं निरोप? तुला कसं काय माहित झालं त्या रानात मौत झाली म्हणून? बाई तो त्या गजानननं आमच्या घरी येऊन सांगितलं, सकाळीच आला होता. ते 2-3 घरी सगळ्याच्या घरी त्यानं सांगितलं म्हणते, त्याच्याच फोनवर फोन आला होता म्हणते. असं आहे का? ते गजानन जवळ आलता फोन, तो तर माझ्या समोरून गेला काल सकाळी, तर त्यानं सांगितलं नाही मला. त्याच माझ्या समोरच्या घरी गेला पण माझ्यासोबत बोललाही नाही, मला सांगितलंही नाही. आता त्यानं सांगितलं असतं तुम्ही येत नव्हती का माय? माहित होतं तर ना, असं निरोप सांगा नाही का? काय बरं गजानन किती कचलूच आहे. नाही करायला पाहिजे ना, आता तुमच्या जवळचा ना, त्याला तर माहित आहे तुमच्या नात्यात आहे म्हणून, मग तुम्हाला सांगायला लागत होतं का नाही? आता तुम्हाला नाही सांगितलं, बाकीच्याला सांगितलं. आता नात्यात त्याला माहित नाही काय की तुमच्या नात्यात पडते, सांगायचं होतं निरोप. आता त्याच्या फोनवर फोन आला तर त्यानं सगळ्याला सांगायची जबाबदारी होती ना त्याची. तसा भरला बाई, चालता बोलता बोलते माझ्यासोबत. झालं का वहिनी कामं, झालं का जेवण, आणि तुम्ही अशा राहून बसतास, निवड कामाला जात नाही, नसं नाही तसं नाही. ते भरलं बोलणं होते त्याचं शिल्लकचं. आता हे महत्वाचा निरोप नाही सांगता आला त्याला. आता दिसू दे बरं त्याला, चांगली झटकतो दिसला की. आता त्यानं सांगायला पाहिजे होतं ना बाई मौतीचा निरोप. आता कोणी काय कोणाच्या डोक्यावर बसून येते काय, आपापल्या येणं जाते ना. आता सगळे मिळून एक ऑटो केला होता गावात, ते तुमचे सगळ्यासोबत तुमचं जाणं होत होतं. मला माहित झालं असतं तर मी येत होती ना विचारे, पण मला काय माहित, मी लगेच वावरात गेली ना. सकाळीच गेली, वावरात बाया होत्या तर मी म्हटलं याची भाकरी नेणं होते आणि ते लक्षही देणं होते. बाया होत्या 2-3 तर त्याच्यासोबत जराशी गेली. जाऊ म्हटलं वावराकडे चक्कर मारायला. आता मला माहित असतं तुम्ही येत नव्हती का मावतीवर. आता सकाळीच हा माझ्या घराजवळून गेलताना त्यानं तेव्हा जरासं जरी म्हटलं असतं का नाही तर मी येईल बोलावत होती ना वावरातून, आणि आम्ही दोघं जण येत होतो मावतीवर. हो बरोबर आहे तुमचं, माहित झाल्यावर येतेच ना कोणी. आता मौतीचं काम म्हटलं तर कोणी येते ना. हो ना, पाय आता मग आता किती गैरसमज होते त्याचा की याच्या गावातल्या दूरचे ज्याच्या आपसात नाही ते लोक आले म्हणून बाई बाया याला म्हणून मला हे वाली नाही म्हणून मन करणार बाई. आता किती गैरसमज होते त्या बायाला, बहिणीच्या नंदीचा किती गैरसमज होईल माझ्याशी. बरं जाऊ दे, आता त्याला काही इलाज आहे. आता तेरवीगिरीवर जा, आता तेरवीगिरीची पत्रिका येईन तर जाऊ तुम्ही, म्हणजे वेळातला वेळ काढून जा. म्हणजे त्याला सांग जा की आम्हाला काही निरोपच भेटला नाही बा मौतीच्या वेळेस, नाही तर मौतीला येत होती म्हणून. असं तेव्हा माहित होते, अशाने गैरसमज वाढत जाते ना. आता तुम्ही तेरवीवर जा लागन बाई. आता मौतीवर नाही गेलं तर तेरवीवर तर जावंच लागन. आता तेरवीची चिठ्ठी दाखवली पाहिजे गावातल्या लोकांना. गावातले लोक तसे लय चिचक राहतात ना, दाखवतही नाहीत. बरं येतो बाई, कामं राहिले मिळाले. लयच तर लोक भारी झाले बाई मौतीची निरपणे सांगत. आता किती महत्वाचा माणूस असला तरी मौतीची निरप सांगायला पाहिजे ना. कोणाचा महत्वाचा माणूस आहे ते जवळचा राहते, सांगायला नाही पाहिजे का लोकांना, ज्याला माहित झालं त्यानं. सदाभाऊ, ओ सदाभाऊ. बोला गजानराव, काय म्हणता? का नाही दिसले नाही तुम्ही मौतीवर? का ना मौतीवर दिसले ना म्हणलं तुम्ही? कोणीच नव्हतं, तुम्ही नव्हते ना, भाभी नव्हती आमच्या, कोणीच नाही. माहितीच नव्हतं राजा, आपल्याला माहितीच नव्हतं. थांब आता काढतो याची खटियाकडे. जाऊन आले असाल तुम्ही दोघे बी मौतीवर. ना आम्हाला माहितच नाही, काही माहितच नाही ना. तुमच्याच तर जवळ आलता म्हणते मौतीचा निरोप, पण तुम्ही सांगितलं नाही, काही नाही. साऱ्या गावातल्या लोकांना सांगितलं, जवळ दूरच्या आणि आम्हाला जवळचं असून सांगितलं नाही. आता वरून विचारू राहिले की मौतीवर आले नाही म्हणून. दोघे जण आले नाही, दिसले नाही. आज बरं रिकाम पण झालं तुमचं बोलायला. काल काय झालं तर तुम्हाला निरोप सांगायच्या वेळेस पाहिलं नाही तुम्ही, आमच्या समोरच्या घरी गेलं तर सांगायला. तर असं काऊन केलं तुम्ही? आता आमच्या नात्यात नव्हतं का ते, आम्हाला जायला भेटलं नाही ना. आता काय म्हणून ते आमचं गैरसमज नसते होत का सोयऱ्याच्या मनात?
बापा मी आम्हाला झालं असेल तुम्हाला माहित आता तुमच्याजवळ मोबाईल आहे, हे आहे ते आहे. कोणाला फोन आलता तर मग तो सांगायला पाहिजे होतं ना, बोलायला पाहिजे होतं ना, तो म्हणायला पाहिजे होतं ना, इच्छा ती इथून गेला म्हणते ना, पण तो सांगितलं नाही म्हणते ना. आता तुम्हाला माहित होतं ना आमच्या अपसात आहे म्हणून. आता तुम्हाला फोन आल्यावर तुम्हाला वाटलं असं ना आम्हाला आला समजा फोन, पण तरी तुम्ही सांगायचं होतं ना. तुम्ही माझ्या समोरून गेले नाही इथून आता, आणि तरी आलाय असता आम्हाला फोन, आणि तुम्ही तशी काय बोलत नसता का आमच्यासोबत? मग ते महत्वाच्या कामी बोलले तर काय होतं, तर सांगायचं होतं कालही बी. आता मी काय म्हणतो काय तुम्ही ऐकता काय? हा म्हणून काय राहिलो मी, मला वाटलं आला असेल तुम्हाला फोन. काय फोन आला का म्हणता? तुम्हाला आल्यावर सांगायचं होतं जरासं. आलाय असता तर काय होत होतं. तसे काय तुम्ही तसे तर बोलले मजाक करता जाता येता, पण काल बोलले असते तर आम्हाला मौत भेटली नसती का? हो ना, सांगायला पाहिजे होतं ना, तो साधं विचारायला पाहिजे होतं. कोण येऊन राहिलं बा, काय येऊन राहिलं असं तर विचारायचं होतं. चालला आपला इरी भलं सांगतं बोलतं येता जाता, तुले तेवढं सांगता नाही आलं निरोप. जाऊ द्या बा, मला काही सांगू नका. तुमच्या डोक्याला डोकं काही लागत नाही, मी चाललो. सांगितलं निरोप का निरोप सांगायचा भार असते. काही लोक आहेत निरोप सांगत नाही काही नाही. कोणी काय कोणाच्या मागं लागून जात होतं काय, आपापल्यापर्यंत जात होतं कोणी. जाऊ दे तिकडे आता, काय नको म्हणू, मुकी बस. चल होय घरात. मना तर लागल. वरून विचारायला आलं तुम्ही दिसले नाही काल मोठी दोघे जण म्हणून. आता बरं त्याला मनाला लागते, नाही तर ते असं दरवेळेला असाच करत जाईन कधी बी. कोणता आता त्याचे आपले नातेवाईक जरा सारखेच आहे. ते आला फोन की आपल्याला सांगत नाही जात जाईन. आता डबल लक्षातच ठेवते ते. हो जाऊ दे तिकडे, मुकी बस आता, काही नको बडबड करू.